तर एक महत्त्वाची अपडेट समोर येते। राष्ट्रवादीच्या प्रस्तावाला काँग्रेसचा सकारात्मक प्रतिसाद बघायला मिळतो। देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाशी छोटे पक्ष सामना करू शकत नाहीत। आपली जडणघडण एकाच मुशीतून झाली आहे। वेगळा पक्ष काढल्यानंतरही तुम्ही विचारधारेबाबत कधी तडजोड केलेली नाही, त्यामुळे पुन्हा काँग्रेसचे हात बळकट करून देशाला भाजपरूपी संकटातून वाचूया, असं आवाहन काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वाने शरद पवारांना केल्याचं समजतंय। तर काँग्रेसचे हात बळकट करून देश वाचूया, असं काँग्रेसकडून सांगण्यात आलेलं आहे। काँग्रेसचं नेतृत्व शरद पवारांना आवाहन करते, अशी माहिती सध्या सूत्रांकडून समोर येते। आपली जडणघडण एकाच मुशीतून झालेली आहे। वेगळा पक्ष काढल्यानंतर सुद्धा विचारधारेबाबत कधीही तडजोड केलेली नाही, त्यामुळे पुन्हा काँग्रेसचे हात बळकट करून देशाला भाजपरूपी संकटातून वाचूया, असं आवाहन काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वाने शरद पवारांना केल्याचं सूत्रांकडून कळतंय। प्रशांत रामदास आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। प्रशांत, राष्ट्रवादीच्या प्रस्तावाला आता काँग्रेसचा सकारात्मक प्रतिसाद बघायला मिळतोय। बरोबर आहे। ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रस्ताव देण्यात आलेला आहे, संपूर्ण पक्ष जो आहे त्यांचा काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा, त्या संदर्भात आता काँग्रेसकडून देखील सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे। या संदर्भात जर बघितलं तर काँग्रेसची काल अत्यंत महत्त्वाची वर्किंग कमिटीची बैठक झाली होती। त्या बैठकीमध्ये मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांची एक वेगळी बैठक झाली होती। त्या बैठकीमध्ये तत्सम प्रस्तावावरती चर्चा झाल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि त्याच्या आधारावरती हे स्पष्ट होतंय की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी विचारधारा आहे आणि त्याची जडणघडण जी आहे एकाच विचारधारेतून झालेली आहे। त्याचमुळे एक अत्यंत जर लढायची असेल भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध, तर या सर्व त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये येण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे जो प्रस्ताव काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिला जाईल त्याला सकारात्मक प्रतिसाद आता काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आलेला आहे। बरं प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।